नाशिक जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। अशातच जायकवाडी धरणामध्ये 11,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। दरम्यान गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 5% वाढ झाली। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जायकवाडीत यंदा समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे। तर उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतेय। त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावरील आणि नदीपात्रातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। चंद्रभागेत सोडलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहतेय। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविकांच्या बुडण्याच्या घटना समोर येत आहेत। अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागते। खरीपाच्या पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे, मात्र पेरणी योग्य पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मान्सूनपूर्व पावसानंतर अनेकांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहे, कारण पावसाने दडी मारलेली आहे। मान्सून पूर्व पाऊस आला, मात्र त्यानंतर खरीपासाठी लागणारा जो पाऊस आहे तो अजूनही सर्वत्र कोसळत नाहीये। त्यामुळे अनेकांच्या पेरण्या रखडलेल्या आहे। मी आता राहता तालुक्यामधल्या अशाच एका शेतावरती आहे। आपण जर बघितलं तर नांगरणी झालेली आहे, मशागत झालेली आहे, मात्र पेरणी योग्य जो वापसा आहे तो अजूनही झालेला दिसत नाहीये। आणि आपण जर शेताची परिस्थिती बघितली तर अजूनही सगळे शेत जे आहे ते कोरडं आहे। त्यामुळे वापसा नसल्यानं पेरणी केली जात नाहीये। जिल्ह्यामध्ये साधारणतः 7.5 लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी होत असते आणि मान्सून पूर्व पाऊस जेव्हा झाला तेव्हा अनेकांनी पेरण्या केलेल्या आहेत। साधारण 15 ते 20% लोकांनी पेरण्या देखील केलेल्या आहेत। मात्र त्यांना देखील आता पावसाची प्रतीक्षा आहे, कारण जर पाऊस झाला नाही तर ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांना देखील दुबार पेरणी करावी लागू शकते। जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, भुईमूग असेल, तूर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन केलं जातं आणि राज्यातला बराच मोठा वाटा जो आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातला असतो। मात्र यावर्षी अजूनही सर्वदूर पाऊस होताना दिसत नाहीये। त्यामुळं लाखो हेक्टरवरच्या ज्या पेरण्या आहेत ते रखडल्याचं चित्र जिल्ह्यात बघायला मिळतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर। आणि आता या संदर्भातली पुढची बातमी बघूयात। नाशिक शहरामध्ये जून महिन्यामध्ये गेल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर इतका पाऊस कोसळला आणि या पावसानं 2017 सालचा विक्रम मोडीत काढलाय। जिल्ह्याचा धरणसाठा 43% जाऊन पोहोचलाय। दारणा, गंगापूर यासोबतच कादवा धरणातून 3 दिवसांपासून विसर्ग सुरू असून या टप्प्याटप्प्यानं वाढ होतीये। गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग 6160 क्युसेक इतका करण्यात आल्यामुळे रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचलंय। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीचं पाणी 29 फुटांवरती पोहोचलं असून आणखी 1 फुटांनी पाणी पातळी जर वाढली तर नदीचं पाणी पात्राबाहेर येणार आहे। जिल्ह्यातील 19 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे काही भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यातले अनेक लघु प्रकल्प 100% भरले असून त्यातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढणार आहे।